दोन मृत्यूंबद्दल असंवेदनशीलपणे विधान करणाऱ्या भाजपच्या अमित साटमांची आता चक्क मुंबईच्या महापौरांनी पाठराखण केली। पाहूया रिपोर्ट। भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम दोन जीव गेल्याच्या घटनांवर चक्क आणि स्पष्टपणे खिदीखिदी हसत असतानाही महापौर रितू तावडे यांना हा व्हिडिओ तोडून मोडून दाखवल्याचा शोध लागलाय। मुंबईतल्या चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड पडून 11 वर्षांचा विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला। त्याच्या दुसऱ्या दिवशी साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून 60 वर्षीय असलम शेख यांचाही जीव गेला। स्पष्टपणे त्याच दोन घटनांचा उल्लेख करून अमित साटम हसत असताना कारवाई तर दूरच, भाजप नेते मात्र असंवेदनशीलपणे साटमांची पाठराखण करतायत। त्यांच्या शब्दांची विसंगती त्या ठिकाणी केलेली आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितला, अमितजींचं स्टेटमेंट पण पाहिलंय। अमितजी अतिशय त्या काळजीपूर्वक त्या ठिकाणी त्यांनी ते स्टेटमेंट केलं होतं। विषय दुसरा असताना त्याला ते जोडलं गेलं आणि त्यांचं हसणं दाखवलं गेलं। व्हिडिओ नेमका तोडून मोडून कसा दाखवला? साटमांचं कोणतं विधान तोडलं हे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट करायला हवं। नाहीतर मुंबईकरांचे जीव गेलेले असताना त्यावर हसणाऱ्या अमित साटमांप्रमाणेच महापौरही असंवेदनशील झाल्यात का, अशी शंका उपस्थित होईल। दरम्यान मृत्यू होऊनही मुंबईतले मॅनहोल्सवर लोखंडी जाळ्या बसवल्या की नाही याबद्दल शंका असली तरी महापौरांच्या दालनात मात्र तातडीने मेटल डिटेक्टर बसवलं गेलंय। आमच्या दालनामध्ये विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी शिरकाव केल्याचा आरोप करत रेकी केल्याचा दावा महापौरांनी केलाय। वास्तविक मुंबईत पाणी शिरलेलं असताना त्यावर उपाययोजनांवर महापौर पत्रकार परिषद घेतील अशी आशा मुंबईकरांना होती। मात्र महापौरांनी माझ्या दालनामध्ये रेकी झाल्याच्या मुद्द्यावर लांब लचक पत्रकार परिषद घेतली। माझ्या परमिशन शिवाय माझ्या दालनात आल्यात। बरोबर 3:45 वाजता विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी माझ्या दालनात आले। त्या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली। त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल ऑन करून सगळं ट्रेसपासिंग करत होत्या, रेखी करत होत्या। मॅनहोल पाहणीसाठी महापौर रितू तावडे यांनी कॉटन ग्रीन भागाचा दौरा केला। इथं मॅनहोलची झाकणं उघडी दिसल्यावर स्थानिक मजुरांना 2 कांचिलात लावू काय असं म्हणून महापौरांनी दम भरला। लोकांचे जीव जात असताना मजूर हलगर्जीपणा करत असतील तर असंच उत्तर गरजेचं आहे। मात्र मजुराला कांचिलात लावण्याच्या दम दिल्यानंतर महापौर मॅडम त्या भागातल्या पालिका अधिकाऱ्याला फोन करतात। तेव्हा मात्र प्लीज असं करू नका हो साहेब, कालच आपण एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं, म्हणून महापौरांचा टोन बदलतो। त्यामुळे मजुरावर राग निघताना कांचिलात लावण्याच्या जहाल भाषेत बोलणाऱ्या महापौर अधिकाऱ्याशी बोलताना लगेच इतक्या मवाळ का होतात, हा देखील प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।